गुड मॉर्निंग. आजचा आपला टॉपिक आहे महागाई म्हणजेच इन्फ्लेशन. इन्फ्लेशन हे इंग्लिश मध्ये म्हणतात, महागाई हा मराठी शब्द आहे. आणि आयोग आपल्या क्वेश्चन मध्ये महागाईपेक्षा चलनवाढ, नंतर पैशाची गरज वगैरे असे बरेचसे कीवर्ड्स यूज करतात. त्याच्यापेक्षा इन्फ्लेशन हा एक इंग्लिश शब्द थोडा लक्षात ठेवला तर पेपर सॉल्व करताना इझी होते. आपण थोडाफार कन्सेप्ट डिस्कस करू. इन्फ्लेशन का बरं होते? मागणी आणि पुरवठा या दोन वस्तूंमध्ये जे असमतोल निर्माण होतो तेव्हा इन्फ्लेशन येते, येत असते. तर मग आपण आता बघू की इन्फ्लेशन म्हणजे मागणी आणि पुरवठा कसा काय वाढला. आता हे तुम्ही बघू शकता, ही मागणी ही आहे लाडकी बहीणची योजनेची गर्दी आपल्या बँकेमधली, आणि हा आहे पैशाचा पुरवठा. आता जेव्हा पैशाचा पुरवठा तेवढाच आहे जेवढा आहे तेवढा, पण लाडक्या बहीण योजनेमुळे आपली मागणी वाढली. बायकांची गर्दी खूप आहे आता बँकेमध्ये, त्याच्यामुळे त्यांची मागणी वाढली. आता आणि पैशाचा पुरवठा तेवढाच आहे. पैशाचा पुरवठा वाढण्यासाठी आपण फारशा तरतुदी केल्या नाही. बजेटमध्ये जेवढ्या होत्या बस तेवढ्याच आहे. त्याच्यामुळे पैसा स्थिर राहिला पण मागणी वाढली. आता याच बायका आपले जे काही त्यांना 1,500 रुपये मिळत आहेत, 1,500 रुपये मिळत आहेत, ते सगळे घेऊन त्या मार्केटमध्ये जातील. आता प्रत्येक जण जर मार्केटमध्ये जाईल तर मार्केटमध्ये मागणी वाढली. मागणी वाढल्याच्यानं काय होईल, जी वस्तू 100 रुपयाला मिळत होती, जी एक वस्तू 100 रुपयाला मिळत होती, आता ती एक वस्तू महाग मिळायला लागेल. जी वस्तू एक साधी 100 रुपयाला मिळायची, आता तीच वस्तू प्रत्येक बाई तीच वस्तू मागितल्यामुळे आता त्या वस्तूचे भाव वाढून जाईल. ती वस्तू आता 200 रुपयाला मिळेल. त्याच्यामुळे सहजच महागाई वाढली. पैशाचा पुरवठा तेवढाच आला, पण लोकांच्या या लाडक्या बहिणीच्या हाती पैसा आला. प्रत्येक बहिणीच्या हाती पैसा आल्याने प्रत्येक बहीण मार्केटमध्ये जाईल आणि दिवाळीची खरेदी करेल. त्याच्यामुळे मार्केटमध्ये जरी वस्तू आणि माल तेवढाच असला तरी मागणी वाढली. त्याच्यामुळे महागाई वाढली, असमतोल निर्माण झाला. मागणी खूप जास्त वाढली, पुरवठा कमी आहे, जेवढा आहे तेवढाच आहे. त्याच्यामुळे असमतोल निर्माण झाला आणि शेवटी महागाई वाढली. आता या महागाईची ना प्रमुख कारण तीच आहे. पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली म्हणजे 1,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला भेटायला लागले. पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली. उत्पन्नात घट आहे किंवा स्थिर आहे. जेवढं शेतीचं उत्पन्न आहे तेवढंच आहे, जेवढं कारखान्यात बनत आहे तेवढंच आहे, जेवढं सर्व्हिस सेक्टर मध्ये बनत आहे तेवढंच आहे. तिथे काहीही प्रचंड वाढ झाली नाही किंवा घट तरी वाढ तरी नाही झाली. घट म्हणू शकतो आपण, घट पण पुरेशी घट नाही झाली तरी स्थिर आहे. पण पैशाच्या पुरवठ्यामध्ये मात्र ट्रेमेंडस वाढ झाली. आता प्रत्येकाच्या हाती येऊन राहिलेला आहे आणि तो महिन्याच्या महिन्याला. त्याच्यामुळे महागाईचे हे जे दोन कारण आहेत ही ते पूर्णपणे सॅटिस्फाय करते आहे. त्याच्यामध्ये आणखी त्याचे दोन प्रकार आहेत. मागणीमुळे महागाई वाढते आणि खर्चामुळे महागाई वाढते. मागणीमुळे महागाई म्हणजे आपली लाडकी बहीण आहे ना, ही त्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. प्रत्येक बाईची मागणी वाढली. आता मार्केटमध्ये जाऊ आता ही प्रत्येक बाई काही ना काही वस्तू आणि सामानाची मागणी करणार, त्याच्यामुळे मागणी वाढली. आणि खर्चामुळे ही जी महागाई येते ना, हिचे थोडेसे वेगळे कारण आहेत. आपण मागणीमुळे महागाईमध्ये 2-3 कारण अशी घेऊ, जशी सरकारने आपला खर्च वाढवला. सरकारने बजेटमध्ये काहीतरी अलोकेशन केलं, त्याच्यामुळे नंतर लोकांचे पगार वाढले, त्याच्यामुळे पण महागाई आली. लाडक्या बहिणीसारख्या ज्या योजना आहेत त्यांच्यामुळे पण मागणी वाढली. आणि खर्चामुळे मागणी म्हणजे कसं असते, खर्च म्हणजे कारखान्यामध्ये प्रोडक्शनचा खर्च वाढला. म्हणजे आता हा एक लॅपटॉप बनवण्यासाठी जेवढा खर्च येत होता त्याच्यामध्ये खर्चामध्ये वाढ झाली. इंजिनियर्सच्या सॅलरीमध्ये वाढ झाली. काही जे कंपोनंट आपण बाहेरून आयात करतो तो त्याच्या खर्चामध्ये वाढ झाली. त्याच्यामुळे ही जी खर्चामध्ये जी वाढ झाली आहे त्याच्यामुळे महागाई वाढते. खर्चामध्ये वाढ झाली त्याच्यामुळे पैसा जास्त लागून राहिला. मग जीच वस्तू 10 रुपयाला मिळायची आता तीच वस्तू 15 रुपयाला मिळून राहिली, कारण की तिचा जो कच्चा माल आहे त्याचे पैसे वाढले. त्याच्यामुळे खर्चामुळे महागाई आली. ही त्याची प्रमुख कारणे आहेत, ही प्रमुख प्रकार आहेत. आणि त्या प्रत्येक प्रकाराची जी काही कारणे आहेत ती मी तुम्हाला ब्रीफ मध्ये सांगत आहे. मागणीमध्ये म्हटलं की आपली लाडकी बहीण लक्ष ठेवायची, आणि खर्चामुळे म्हटलं की सरळ लक्षात ठेवायचं की लोकांचं म्हणजे जे आपल्याला उत्पादन करण्यासाठी जो खर्च
घेतली आणि खर्चामुळे महागाई म्हणजे आपल्या प्रोडक्शन मध्ये जो आपला उत्पन्नाचा खर्च आहे तो वाढलेला आहे. आता जास्त पैसे मोजावे लागतात आपल्या एका गोष्टीसाठी, एक गोष्ट बनवायसाठी. आता आपण ना त्याची कारणे पाहू, म्हणजे त्याच्यावर रिलेटेड पीवायक्यू. आपण कालच सांगत होतो आपण पीवायक्यू ची सीरीज लावणार आहे. आता ही सीरीज चालू झाली आहे. आपण पहिलं चॅप्टर महागाई इकॉनॉमिक्स मधलं. आता आपण त्याच्यामध्ये डिमांड पूल इन्फ्लेशन ची कारणं पाहू. म्हणजे डिमांड पूल, मी एक सांगितलं होतं तुम्हाला की मागणीजन्य चलन फुगवटा, त्याला डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणतात. थोडंसं इंग्लिशचा टर्म लक्षात ठेवला की आपल्याला कन्फ्यूज होत नाही. कधी कधी आयोग नवीन नवीन टर्म्स यूज करतात. मागणीजन्य चलन फुगवटा, महागाई, चलनवाढ, त्याच्यामुळे थोडंसं जास्त नाही, थोडंसं एक दोन आपल्या इंग्लिशच्या टर्म लक्षात ठेवायचा. डिमांड पूल इन्फ्लेशनची कारणं नाही. आणखी एक गोष्ट आहे किंवा नाही हे पाहायचं. काय विचारलं आहे, कारण नाही म्हटलेलं आहे, कारण आहे असं नाही विचारलं आहे. कीवर्ड्स वर लक्ष ठेवणं एमपीएससी च्या एक्झाम मध्ये खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की काय विचारलं आहे. आपल्याला नाही विचारलं आहे आणि डिमांड पूल इन्फ्लेशनचं विचारलेलं आहे. आता आपण प्रत्येक जो आहे ऑप्शन तो एका पहिले आपल्या अभ्यासातनं सॉल्व करू आणि नंतर मी तुम्हाला त्याची ट्रिक पण सांगेन. हे पहा, अर्थव्यवस्थेमध्ये पैशामध्ये वृद्धी झाली, पैशाच्या पुरवठ्यामध्ये वृद्धी झाली म्हणजे आपण असं समजू की आपल्या लाडकी बहिणी जवळ प्रत्येकीजवळ पैसा आला, त्याच्यामुळे पैशाला वृद्धी झाली, त्याच्यामुळे मागणीजन्य होते. आपण पहिलेच सांगितले की मागणीजन्य म्हटलं की आपली लाडकी बहीण लक्षात ठेवायची. पैशामध्ये वृद्धी झाली, मागणीजन्य चलन पुरवठा. लोकांच्या बचतीमध्ये घट झाली. आता याच्यामध्ये पण लाडकी बहीण अप्लाय होते. लोकांच्या बचतीमध्ये घट झाली. आता प्रत्येक लाडकी बहीण बँकेत चालली, पैसे विड्रॉ करून राहिली, ते घेऊन ती दिवाळीची खरेदी करणार आहे. म्हणजे तिने बचत केली का? नाही. म्हणजे तिने बचत नाही केली. काय झालं मग बचत नाही केली तर? तिने बचत नाही केली, मग बचतीमध्ये घट झाली. ती बचत नाही करते, ती बचतीमध्ये घट करते आणि तो सगळा जो घट झालेला पैसा आहे तो ती आपल्या खर्चासाठी, खरेदीसाठी उपयोग करते. म्हणजे बचतीमध्ये घट झाली म्हणजे काय झालं? याच्यामध्ये पण पुन्हा आपल्या लाडक्या बहिणी निर्माण केलेली महागाई आली. आणखी निर्यातीत वाढ. आता निर्यातीमध्ये वाढ झाली. निर्यातीमध्ये वाढ का बरं झाली? निर्यातीमध्ये वाढ झाली म्हणजे निर्यातीमध्ये जेव्हा वाढ होत असते ना तेव्हा काय होत असते, इथला माल जो आहे तो बाहेर जाते. म्हणजे काय, आपल्या मालाला देशात पण मागणी आहे, आपल्या मालाला विदेशात पण मागणी आहे. त्याच्यामुळे निर्यात वाढ घडून येते. मग ही निर्यात वाढ झाली काय होते की याच मालाला देशात पण मागणी आणि विदेशात पण मागणी, त्याच्यामुळे काय होते, मागणी वाढली. त्याच्यामुळे मागणी वाढली. मग मागणी वाढल्याने काय होईल? मागणीजन्य चलन फुगवटा होईल. म्हणजे बघा, मागणीजन्य चलन फुगवट्यामध्ये तिन्ही आले. अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची वृद्धी पण आली, लोकांच्या बचतीमध्ये घट पण झाली आणि निर्यातीमध्ये वाढ पण झाली. पण आपल्याला कारण नाही असं विचारलेलं आहे. मजुरी दरात वाढ हे मागणीजन्य नाही तर खर्चजन्याचं उदाहरण आहे. आपण पहिलेच म्हटलं होतं की लोकांचे पगार वाढले, मजुरी दरामध्ये वाढ झाली, लोकांचे पगार वाढले. जी वस्तू कारखान्यामध्ये 10 रुपयात बनायची आता ती वस्तू बनायसाठी 15 रुपये लागत आहे. समजलं? कारण की लोकांची सॅलरी वाढली आहे. लोकांची सॅलरी वाढल्याच्यानं आता तीच वस्तू आपल्याला जास्त पैशाने घ्यावी लागते. त्याच्यामुळे मजुरी दरात वाढ झाल्याने आपल्याला खर्चामुळे महागाई येते. खर्चामुळे जी महागाई यायची ना ती येते. आता मी तुम्हाला याची ट्रिक सांगतो. मी सगळं डिलीट करून टाकते. दुसरा कलर यूज करू आणि थोडी लाईन. आता याचं ना एक ट्रिक आहे. तुम्ही बघून राहिले असेल की सेम थोडेसे जवळपासचे आपण हे पाहायचे ऑप्शन्स पाहायचे सॉल्व करताना. वाढ हे दोन्ही याच्यामध्ये रिपीट झालेलं आहे. म्हणून पूर्ण 50-50% चान्सेस आहे की आपला आन्सर ना या दोन मध्येच असेल. निर्यातीमध्ये वाढ आणि चलन फुगवट्यामध्ये वाढ. वाढ हे सारखे असल्यामुळे याच्यामध्ये आन्सर असण्याची खूप शक्यता आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवू शकतो कारण नाही. हे जे निगेटिव्ह वाले जे क्वेश्चन
निगेटिव्ह मध्ये जेव्हा आन्सर असते तेव्हा ते आन्सर एकदम ब्रीफ मध्ये असते. म्हणजे हे जे वाढवाले दोन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपण 50-50 सिलेक्ट केलं होतं त्याच्यापैकीच एक असू शकते. आणि हे तिन्ही जे आहे ना हे थोडे जुळते मिळतेसे आहे. यांची थोडी कारणे सेम आहे पण मजुरी दरात वाढ जी आहे ना यात ही थोडं एक्सेप्शन मध्ये वाटते. समजू शकता हे बघा 50-50% मुळे आपण आन्सरच्या थोडं जवळ आलेलो आहे. आपली 1 फूटची निगेटिव्ह मार्किंग आहे त्याच्यामध्ये 50-50% चे चान्सेस तर थोडंफार एक आपण घेतो. तर त्याच्यामुळे 50% 50-50 मध्ये आल्याच्याने काय होतं आपण थोडं आन्सरच्या जवळ येतो आणि हे तिन्ही सेम असल्याच्याने आपण सहजपैकी हे चौथा आन्सर मार्क करू शकतो. ठीक आहे नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन. अविकसनशील देशामध्ये अविकसनशील देशाचा एक क्वेश्चन आलेला आहे की तो काय म्हणते अविकसित देशातील चलनवाढी संदर्भात खालीलपैकी कोणते उदाहरण बरोबर आहे. आणखी इथे कीवर्ड्स पाहिजे बरोबर विचारलेला आहे आणि याच्यामध्ये दोनच कीवर्ड्स आहेत बरोबर आणि अविकसित देश. आता अविकसित देश म्हणजे कोणते असते. भारत हा विकसनशील देश आहे. विकसनशील देश आहे. अविकसित देशामध्ये ना मोस्टली आफ्रिका खंडातले देश येतात कारण की युरोप खंडातले किंवा अमेरिका खंडातले देश मोस्टली विकसित देशामध्ये येतात. भारत सारखे देश विकसनशील मध्ये येतात आणि अविकसित मध्ये आफ्रिकेसारखे देश येतात. आता आफ्रिकेसारख्या देशाचं काय आहे इथे ना नेहमी हे होत असते नेहमी मिलिटरी आणि जी गव्हर्नमेंट आहे इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे याच्यामध्ये नेहमी चढाओढ चालत असते सत्तेसाठी. त्याच्यामुळे ना इथे ज्या हे राहतात जमाती राहतात त्यांच्यामध्ये त्या जमातींमध्ये स्वतःमध्ये तर खूप सलोखा असते पण इतर जमातींसोबत त्यांचं वैमनस्य असते. त्याच्यामुळे नेहमी इथे युद्ध परिस्थिती असते तख्तापलट होत राहतो. मिलिटरी आणि गव्हर्नमेंट मध्ये नेहमी संघर्ष होत राहतो. त्यामुळे या संघर्षामुळे ना इथे म्हणजे अस्थिरता पसरते आणि अस्थिरता डेव्हलपमेंटसाठी खूपच घातक असते. अस्थिर देशामध्ये डेव्हलपमेंट येऊ शकत नाही. आपण आता रिसेंटली बांगलादेशचं उदाहरण बघितलं की देश थोडासा अस्थिर झाला तर त्याच्यामुळे डेव्हलपमेंट किती हॅम्पर झाली. त्याच्यामुळे आता आपण हे पाहू की याची कारणं कोणती आहे. याच्यामध्ये हे दोन कीवर्ड्स आहेत. हे पहा अविकसित देशामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय संरचनेमुळे चलनवाढी वाढते. आता मी पहिलेच सांगितलं की आर्थिक राजकीय संरचनेमध्ये इथे नेहमी वाद चालू असतात. त्याच्यामुळे काय होते की त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट येत नाही त्याच्यामुळे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये नेहमी असमतोल राहते. आपण व्हेनेझुएलाचं पण एक्झाम्पल बघितलं होतं की व्हेनेझुएलामध्ये पण खूप जास्त महागाई असल्याने तिथली गव्हर्नमेंट पण अस्थिर आहे आणि तिथे लोकांमध्ये पण अराजकता आहे. त्याच्यामुळे चलनवाढ होणं सहज आहे. आपण वर्ल्ड वॉर 1 मधलं जर्मनीचं एक्झाम्पल वाला त्याच्यामध्ये पण चलनवाढ झालेली होती. तिथले लोक इवन नोटांच्या पतंगा उडवत होते ते पोरं. तर पहिलं ऑप्शन तर ठीक आहे आणि अजून एक बघा हे पहिलं ऑप्शन आहे ना खूप ब्रीफली एक्सप्लेन केलेलं आहे. आपण पहिलेच म्हटलं होतं की निगेटिव्ह मध्ये छोटंसं असते ऑप्शन पण बरोबर याच्यामध्ये खूप मोठं असते. त्याच्यामुळे हे पहिलं ऑप्शन तर बरोबर आहे खूप वेल एक्सप्लेन आहे. तर आपण पहिलं ऑप्शन सोबत तर जाऊ. आता पहिलं ऑप्शन कशामध्ये आहे पहिल्या आणि चौथ्या ह्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे. दुसरा आणि तिसरा ऑप्शन सोडून द्या. नंतर नेक्स्ट पायाभूत सुविधांच्या अपुरेपणामुळे चलनवाढ होते. हो पायाभूत आता इथेच बघा ना की देशामध्ये अस्थिरता आहे मग त्याच्यामुळे अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण ह्या ज्या पायाभूत गरजा आहे याच्यामध्ये नेहमीच कमतरता येईल कारण की खूप जास्त लोकांना हे पाहिजे आणि खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये असमतोल आला आणि असमतोल अपुरेपणा येते आणि त्याच अपुरेपणाने चलनवाढ होते. जसं आपण बांगलादेशचं पण एक्झाम्पल बघितलं होतं आता सध्याच्या कंडिशन मध्ये की तिथे पायाभूत सुविधांची थोडी चणचण चालू होती. त्याच्यामुळे तिथे अस्थिरता निर्माण झाली आणि त्यामुळेच चलनवाढ होते. सामान्य माणसाला त्याची झड बसते आणि मग तो माणूस विद्रोह करतो. त्याच्यामुळे पायाभूत सुविधांच्या अपुरेपणामुळे चलनवाढ होते. हे पण ऑप्शन बरोबर आहे. मग आपण इथे प्रत्येक ऑप्शन मध्ये ना दोन विचारले आहे त्याच्यामुळे आपण ए ऑप्शन सोबत जाणार आहे. बाकीचे ऑप्शन आपण बघूच. आता विशिष्ट क्षेत्रातील महागाईमुळे चलनवाढ होते हे पण बरोबर आहे. आता ऍग्रीकल्चर सेक्टर मध्ये जर आपण म्हटलं की आपल्याला कांद्याची मागणी खूपच वाढली. आता कांद्याची मागणी वाढली तर कांद्याचे भावही वाढतील. मग एका विशिष्ट क्षेत्रामध्ये मागणीमुळे चलनवाढ होते हे तर झालं. पैसा
अस्थिरपणामुळे चलन वाढ होते. आता पैशाचा पुरवठा अति विस्तारामुळे आता खूप सारा पैसा इकॉनॉमी मध्ये आला. आता खूप साऱ्या गोष्टी जेव्हा असतात ना, जी गोष्ट बिलकुल प्रमाणात असते त्याची किंमत नसते. त्याच्यामुळे खूप सारा पैसा जर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खेळून राहिला असेल तर त्याची व्हॅल्यू कमी होते. आणि त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी झाल्याने काय होते, कारण की पैशाचा ओघ जरी खूप सारा असला तरी अर्थव्यवस्थेमध्ये गोष्टी तर थोड्याशाच आहेत. मग ह्या छोट्याशा गोष्टीसाठी एवढे सारे पैसे घेऊन सगळेजण उभे आहेत. त्याच्यामुळे चलनवाढ येणं साहजिकच आहे, कारण की मागणी खूप आहे आणि पुरवठा जास्त आहे, असमतोल आला, त्याच्यामुळे चलन वाढली. त्याच्यामुळे काय झालं, हे जे दोन ऑप्शन आहेत ना, हे खालचे दोन ऑप्शन, हे दोन ऑप्शन ना जनरल आहेत. हे कोणत्याही देशामध्ये येऊ शकतात, हे दोन ऑप्शन. पण हे जे वरचे दोन ऑप्शन आहे हे स्पेसिफाय एकदम बरोबर म्हटल्याने हा पहिला ऑप्शन जो वेल एक्सप्लेन आहे, खूप जास्त त्यांनी भर देऊन सांगितलंय, हा तर बरोबर आहे. आणि त्याच्यासोबतचा हा जो आहे अपुरे पायाभूत सुविधावाला, हा पण बरोबर आहे. पण हे जे खालचे दोन ऑप्शन आहे हे अविकसित देशासाठीच नाही आहे, हे दोन्ही विकसित आणि अविकसित दोन्ही देशांसाठी आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए करेक्ट आहे. आपण ट्रिक बघितली की पहिला वाला ऑप्शन खूप जास्त एक्सप्लेन केला आहे. त्याच्यामुळे आपण 50-50% पर्यंत तर आलोच होतो ए आणि डी सोबत. मग याच्यामध्ये आपण बघितलं तर खालचे ऑप्शन जनरल आहेत आणि बी ऑप्शन जो आहे अविकसित देशामधला, हा त्याच्यासोबत जातो. नेक्स्ट हा 2021 मधला आहे की कॉस्ट पुश इन्फ्लेशन, खर्च प्रेरित भाववाढ. खर्च प्रेरित भाववाढ मध्ये तेच बघितलं होतं आपण की खर्च प्रेरित भाववाढ काय म्हटलं तर मजुरीच्या दरामध्ये वाढ झाली आणि नंतर मजुरीच्या दरामध्ये वाढ झाली. नंतर आपण बघितलं होतं की आपलं जे उत्पन्न आहे, उत्पन्नाला लागणारा जो खर्च आहे तो वाढला, त्याच्यामुळे पण महागाई आली. आता आपण त्याच्यामध्ये पाहू. उद्योगाची, आता पहिले काय विचारलं, पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे, नाही विचारलाय, पॉझिटिव्ह मध्ये आन्सर विचारलाय. उद्योगाच्या उत्पन्न खर्चातील वाढ. आता आपण पहिलेच वाढलं की वस्तू बनवण्याचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये वाढ झाली, त्याच्यामुळे ही इन्फ्लेशन येते. ठीक आहे. जकात कर आणि जकाती, टॅक्सेस आणि कस्टम ड्युटीज, कर आणि जकातीमध्ये वाढ. आता या जे कर आणि जकातचा दर असतो ना, हा जी आपली वस्तू बनते ना कारखान्यामध्ये त्याच्यावरच लागत असते. आता 10 रुपयाच्या वस्तूवर 5 रुपये जर कर लागला तर सहज ती वस्तू 15 रुपयाची होईल. मग आता हा कर काय करते, त्या वस्तूचं मूल्य वाढवून देते. त्याच्यामुळे काय होते, त्या वस्तूचं मूल्य वाढल्याने महागाई येते. मग ह्या दोन ऑप्शननी महागाई येते. आता तिसरा ऑप्शन, शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ. आता शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली, कांद्याचं खूप जास्त प्रोडक्शन झालं. मग कांद्याचं खूप जास्त प्रोडक्शन झालं तर महागाई वाढेल का हो? नाही. आता 10 रुपये किलोने जो कांदा विकला जात होता तो 7-8 रुपये किलोने जाईल, कारण की खूप जास्त प्रोडक्शन झालं, त्याच्यामुळे महागाई येणार नाही. मग हा जो ऑप्शन आहे सी वाला, हा त्याच्यासोबत जाणार नाही. आता इथे जर आपण बघितलं ना, जेव्हा आपण ट्रिकनी जायचं म्हटलं तर आपण काय करतो असतो, ऑल ऑफ द दीजला मार्क करतो किंवा आणखी काही. पण ऑल ऑफ दीज सोबत ना हा सी आहे. हा सी आपल्याला सरळ सांगून राहिला की हा जो आहे, हा जो ऑप्शन आहे, हा याच्यासोबत कॉस्ट पुश इन्फ्लेशन सोबत नाही जात, हा जाते मागणीजन्य इन्फ्लेशन सोबत. मग आपण मागणीजन्य इन्फ्लेशन सोबत जाणारा ऑप्शन सहज एलिमिनेट करू. सी एलिमिनेट झाला, सगळीकडनं सी चालला गेला. मग काय राहिलं, ए बी. सरळ इलिमिनेशनच्या मेथडनी आपलं आन्सर येते, खूपच इझी आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याच्यामध्ये म्हटलंय की कोणते विधान, जनरल स्टेटमेंट आपण वाचू. शासकीय खर्चातील वाढीमुळे भाववाढ निर्माण होते, खासगी खर्चातील वाढीमुळे भाववाढ निर्माण होते. आता शासकीय खर्चातील वाढीमध्ये काय आहे, बजेट. बजेटमध्ये जेव्हा गव्हर्नमेंट खूप सारे अलोकेशन करते, खूप सारा खर्च करते. आता बजेटमध्येच आपण लाडकी बहीण योजना आणली होती. लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये प्रत्येकीला मिळणार. आता हा सगळा खर्च कोणाच्या, तर सरकारच्या तिजोरीवर. मग सरकार हा खर्च करेल तर मग भाववाढ तर होणारच आहे. प्रत्येकीला 1,500 रुपये मिळणार आहे, प्रत्येकच जण मार्केटमध्ये जाणार, प्रत्येकच जण मागणी करणार आहे आणि वस्तू आणि सेवा तेवढ्याच आहे, त्यामुळे भाववाढ येणं साहजिकच आहे. खासगी खर्चात वाढ झाली, लोकांच्या सॅलरीमध्ये वाढ झाली, लोकांचे पगार वाढले. आता हे वाढलेले पगार घेऊन ते आपण म्हणतो महागाई भत्ता. आता महागाई भत्त्यामध्ये वाढ झाली, खासगी
की खर्चात वाढ झाली. मग आता ते जे भत्ते किंवा सॅलरी वाढलाय हे सगळे लोक मार्केटमध्ये जातात, दिवाळीमध्ये आता खरेदी करतात. मग दिवाळीमध्ये खरेदी करतील म्हणजे खाजगी खर्चात वाढ झाली. मग दिवाळीमध्ये किती महागाई येते आपण तर बघतच आहे. मग त्याच्यामुळे भाव वाढ निर्माण झाली. याच्यामध्ये आपण 1 आणि 2 ह्या दोन्ही ऑप्शन सोबत जाऊ. ठीक आहे. आणि अजून याच्यामध्ये ट्रिकचा पार्ट हा आहे की जेव्हा साधं साधं असते ना, एक पॉझिटिव्ह आन्सर विचारलाय, कोणते विधान बरोबर आहे, कोणते विधान नसेल, तर मोस्टली बोथ वाला जो ऑप्शन असतो ना की दोन्ही ए आणि बी बरोबर आहे, हा नाही 80% केसेस मध्ये बरोबर असतो. खूपच जास्त मग एखादा कठीण क्वेश्चन आहे किंवा विचार करण्यासारखा क्वेश्चन आहे त्याच्यामध्येच वरचे ऑप्शन येतात, पण 80% केसेस मध्ये ना बोथ आन्सर असतो. हे आपला हा 20चा क्वेश्चन आहे. आता नेक्स्ट एमपीएससी प्री 2013चा क्वेश्चन आहे की कोणता घटक सर्वाधिक चलनवाढ करून येतो. कोणता घटक विचारलाय हा आणि चलनवाढ पण विचारला आहे. आता याच्यामध्ये बघा मी ट्रिक नुसार जाते पहा. हे जे तिन्ही एक्झाम्पल आहे ना हे सारखे सारखे आहेत. बघा तुम्ही इथपर्यंत तर हे तिन्ही ऑप्शन सारखे आहेत. त्याच्यामुळे खूप संभावना आहे की तीनच ऑप्शन मध्ये आपलं येऊ शकतं. आता याच्यामध्ये काय विचारलंय बघा. सार्वजनिक कर्ज उभारणी, बँकेकडून कर्ज उभारणी आणि नवीन चलनी. आता आपण जर बघितलं ना तर सार्वजनिक कर्ज उभारणी आणि बँकेकडून कर्ज घेणे हे सारखंच आहे. सार्वजनिक कर्ज म्हणजे पण आपण कर्ज नेहमी बँकेकडूनच घेतो. एकदम देशातल्या बँकेकडून घेऊ किंवा दुसऱ्या बँकेकडून घेऊ, IMF किंवा वर्ल्ड बँक सारख्या इन्स्टिट्यूशन कडून आपण मदत घेऊ, पण शेवटी बँकेकडूनच घेण्यात आलं. पण हा जो चौथा ऑप्शन आहे ना हा काय म्हणतो नवीन चलन निर्मिती करतो. म्हणजे आरबीआयने ठरवले की खूप पैसे छापायचे. आता जर खूप सारे पैसे जर आरबीआयने छापले तर खूप सारे पैशाचा पूर येईल इकॉनॉमीमध्ये. मग हा पैशाचा पूर आला पण वस्तू आणि सामान तर तेवढंच आहे. त्याच्यामुळे याचा आणि याचा समतोल राहणार नाही. जसं आपण जर्मनीत पाहिलं होतं की लोक तिथले मुलं त्या याच्या पतंगा उडवत होते त्या नोटांच्या बनवून. मग खूप साऱ्या नोटा जर झाल्या इकॉनॉमी मध्ये तर त्याची काही व्हॅल्यू राहणार नाही. मग त्याच्यामुळे सर्वाधिक चलनवाढ कशाने होते तर नवीन चलन निर्मिती करण्याने होते. नवीन जेव्हा चलन निर्मिती आरबीआय करते तेव्हा सर्वाधिक चलनवाढ. ही आपली ट्रिक झाली की सेम गोष्टीमध्ये कंपॅरिझन करायचं. हे पहिले 3 ऑप्शन इथपर्यंत सेमच आहे म्हणून यांना कन्सिडर करायचं. आणि याच्यामध्ये बघा की कर्ज उभारणी दोन्हीकडे सारखाच कार्यक्रम होता. पण हा तिसरा जो कार्यक्रम आहे हा एक्सेप्शनल आहे म्हणून आपण एक्सेप्शनल सोबत जायचं. आता आपल्या परिणामांवर आपण एमसीक्यूज पाहूया. महागाईचा परिणाम काय होतो. महागाईमुळे काय होईल. आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या हा एसटीएम मेन्स मधला आहे. आणखी आपण प्रत्येक एक्झाम मधला क्वेश्चन पाहणार. एसटीएम मधला पाहणार, पीएसआय मधला पाहणार आहे, ऍग्रीकल्चर सर्व्हिस मधला पाहणार आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिस मधला पण पाहणार आहे. महागाईचा परिणाम काय होत असतो. प्रत्येक लाडक्या बहिणीजवळ 1,500 रुपये आले. आता ती प्रत्येक लाडकी बहीण याच्यामध्ये जाईल, मार्केटमध्ये जाईल. त्याच्यामुळे काय होईल की आता प्रत्येक बाई जर मार्केटमध्ये झाली जिथे पहिले एकच बाई मागणी करत होती तिथे आता खूप साऱ्या बायका येईल दुकानात मागणी करायसाठी. मग काय होईल ही जी एक वस्तू आहे जिच्यासाठी त्या मागणी करून राहिल्या त्याचा भाव वाढून जाईल. त्याच्यामुळे प्राइस वाढतील आणि मग काय होईल एका गोष्टीसाठी इतर गोष्टींची मागणी वाढेल. ठीक आहे. आणि हा जो ऑप्शन आहे हा व्यवस्थित बसतो. गव्हर्नमेंट फेसेस अ लॉस. गव्हर्नमेंटला तोटा झाला म्हणजे काय झालं पैसे कमी झाले. त्याच्यामुळे खूप सारे पैसे वाढणार नाही, महागाईवर परिणाम होणार नाही. आणि उत्पादन घटल्यामुळे पण उत्पादन पातळीमध्ये घट झाली. उत्पादनच घटलं तर महागाई काय वाढणार आहे. उत्पादन घटलं पण पैसे आणि आपली पुरवठा याच्यामधला जर समतोल राहत असेल तर महागाई वाढत नाही. पण सगळ्यात जास्त महागाईचा परिणाम पहिल्या ह्याच्यावर होतो की किंमत वाढते. महागाईमध्ये आपण महागाईचा जो आपला अर्थ आहे तो काय आहे की एक किंमत वाढत राहते एखाद्या गोष्टीची. सरळ एक किंमत वाढत राहते. जी आज 10 रुपयाची होती उद्या 15 रुपये झाली, उद्या 20 रुपये झाली. सहज तिची किंमत वाढत राहिली म्हणून ती महागाई आली. ठीक आहे. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणते व्यवहार पैशाच्या पुरवठ्यात वाढ करतील. कोणते व्यवहार करतील.
आता आपण सरळ याला आपल्या ट्रिक्सने जाऊ. आता याच्यामध्ये काय होईल की सारखे ऑप्शन बघू आपण की मध्यवर्ती बँकेकडून शासकीय प्रतिभूतीची खरेदी केली जाते. आता खरेदी केली गेली आणि प्रतिभूती विकल्या गेल्या असे दोन ऑप्शन आहेत. आता दोनपैकी एकच ऑप्शन बरोबर आहे. एक तर खरेदी केली जाईल किंवा विकल्या जातील. त्याच्यामुळे ह्या दोन ऑप्शन पैकी एकच ऑप्शन राहील. एक तर अ राहील किंवा ड राहील. अ आणि ड सोबत कुठे आहे? तसे तर अ राहील किंवा ड राहील. फक्त ड नाही आहे. ठीक आहे. आणि पैशाची वाढ याच्यामध्ये जो पहिला वाला ऑप्शन आहे प्रतिभूतीची खरेदी होऊन राहिली. प्रतिभूतीची खरेदी म्हणजे काय? गव्हर्नमेंट सिक्युरिटी ची खरेदी होऊन राहिली आहे. खरेदी होऊन राहिली म्हणजे काय? ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी लोकांकडे चाललेल्या आहे आणि लोकांचा पैसा बँकेकडे चाललाय. लोकांकडनं जो पैसा आहे तो बाहेर चाललेला आहे. म्हणजे आपण तो पैसा त्या मार्केटमधनं घेऊन बँकेकडे डिपॉझिट करत आहोत. त्याच्यामुळे लोकांचा पैसा कमी होईल आणि महागाई कंट्रोलमध्ये राहील. म्हणून पहिला ऑप्शन तर बरोबर आहे. म्हणजे ड ऑप्शन चुकलेला आहे. आता ड ऑप्शन असलेले दोन ऑप्शन आपण केले. आता आपण 50-50% आहोत. ठीक आहे. जे 50-50% आपल्याला नेहमी हवे होते जवळ यायसाठी कोणत्याही क्वेश्चनच्या तिथपर्यंत आपण आलो. आता शासकीय बँकेने आता लोकांनी आपापल्या चलनी नोटा व्यापारी बँकामध्ये जमा केल्या. आता प्रत्येकाने जर आणून बँकामध्ये जमा केल्या. आता इथे मी काय म्हटलं होतं, मध्यवर्ती बँकेने लोकांकडून शासकीय खरेदी केल्या. त्यांनी खरेदी केल्या म्हणजे त्यांना बँकेने लोकांकडून खरेदी केल्या. बँकेने काय केलं? खरेदी केल्या. म्हणजे बँकेने ह्या ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी होत्या ह्या तुमच्याजवळ घेऊन घेतल्या, स्वतःजवळ घेऊन घेतल्या, लोकांना पैसे दिले. लोकांना पैसे दिले म्हणजे इकॉनॉमीमध्ये पैशाचा फ्लो वाढला. लोकांजवळ पैसे येऊन राहिले आहेत. त्याच्यामुळे पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे. म्हणजे पहिला ऑप्शन सही आहे. म्हणजे ड ऑप्शन कॅन्सल झाला. आणि मग आता चलनी नोटा लोकांनी बँकेमध्ये जमा केल्या. म्हणजे काय झालं? बँकेमध्ये जमा करून राहिले म्हणजे लोकांजवळचा पैसा कमी होऊन राहिला. ठीक आहे. लोकांजवळचा पैसा कमी झाल्याने काय होते? आपली पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होत नाही. कारण की ह्या सगळा पैसा बँकेमध्ये जाऊन पास झाला. म्हणून हा बी ऑप्शन आहे. आता बी ऑप्शन बद्दल तर विचार करायची गरजच नाही, कारण की आपल्याला अ आणि क बद्दलच विचार करायचा आहे. मग क मध्ये काय होतं? शासनाने मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले. आता जर आपल्या गव्हर्नमेंटने आयडीआयकडून कर्ज घेतले तर ही गव्हर्नमेंट काय करेल? लाडक्या बहिणीसारख्या योजनांमध्ये खर्च करेल. मला लाडक्या बहिणीसारख्या योजनांमध्ये खर्च करेल म्हणजे हा जो पैसा आहे हा पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये गेला. आता ही लाडकी बहीण पुन्हा खरेदी करायसाठी जाईल. म्हणजे पहिलं पुन्हा पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली. म्हणजे अ आणि क हे दोन ऑप्शन आपले बरोबर आहेत. नेक्स्ट याच्यामध्ये काय म्हणते? 2018चा क्वेश्चन आहे. किंमत वाढीस कारणीभूत असलेला पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही? पुरवठाजन्य नाही म्हणते. पुरवठाजन्य नाही म्हणजे मागणीजन्य चालतो. आणि मागणीजन्य म्हटलं म्हणजे कोण आली? आपली लाडकी बहीण. ती येते मागणीजन्य मध्ये. आता आपल्या लाडक्या बहिणीसोबत काय होते? निर्यातवाढीशी आपल्या लाडक्या बहिणीला काही घेणं देणं तर नाही. साठ्यासोबत होतं बिलकुल नाही. दुष्काळासोबत होतं नाही. पण पतनिर्मिती सोबत होतं. कारण की लाडक्या बहिणीला जेव्हा आपण पैसा देऊन राहिलो आहे त्याच्यामुळे काय होत आहे? नवीन पैसा आपल्या याच्यामध्ये जात आहे. आपल्या इकॉनॉमीमध्ये जात आहे. नवीन पतनिर्मिती होत आहे. नवीन पैसा लोकांजवळ जात आहे. मग हा ऑप्शन आपल्या मागणीजन्य सोबत चाललेला आहे. म्हणून याला इलिमिनेट करा. याला काढून टाका. क ऑप्शन गेला. क ऑप्शन जो आहे तो मागणीजन्य सोबत जातो. तो पुरवठाजन्य सोबत जात नाही. त्याच्यामुळे हा आणखी याच्यामध्ये पुरवठाजन्य विचारला नाही मध्ये विचारलेला आहे. नाही मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की निगेटिव्ह सेंटेन्स जे असते त्याचं ऑप्शन त्याचा आन्सर खूप छोटासा असते. त्याच्यामध्ये दोन दोन ऑप्शन आले तर सहजच काढून टाका तुम्ही. म्हणजे ड आणि क सोबतच आलो आपण. आणि त्याच्यामध्ये काय होतं? ही पतनिर्मिती जो वाढ आहे हा एक ऑड मॅन आउट आहे. की तिन्ही जे आहे ना यांचा इफेक्ट सारखाच होतो. पण पतनिर्मितीचा इफेक्ट उलटा होतो. त्याच्यामुळे ड ऑप्शन आहे. पैशाचा पुरवठा स्थिर असल्यास मागणीत वाढ झाली तर काय होते? पैशाचा पुरवठा स्थिर आहे.
म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये तेवढाच आहे, पण पैशाच्या मागणीत वाढ झाली. पैशाची मागणी खूप वाढली. खूप सारे लोक आता पैशासाठी उभे आहेत. म्हणजे आता मी समजू शकतो की पैशाचा पुरवठा स्थिर आहे, पण खूप साऱ्या लाडक्या बहिणी आता बँकेमध्ये लाईन लावून उभ्या आहेत. त्यांची मागणी पैशाची वाढली आहे. मग काय होईल? आता याच्यामध्ये बघा तुम्ही दोन ऑप्शन हे सारखे सारखे आहेत. व्याजदरामध्ये व्याजदरामध्ये घट आणि वाढ, बस हे दोनच शब्द वेगळे आहे, पण बाकी सगळं सारखंच आहे. तर त्याच्यामध्ये ह्या दोनच ऑप्शन बद्दल आपण करू की खूप साऱ्या लाडक्या बहिणी बँकेत आल्या तर बँकेची मागणी वाढेल. मग काय करेल बँक आपलं प्रॉफिट मेंटेन करायसाठी व्याजदरामध्ये वाढ करेल. म्हणून हा सेकंड ऑप्शन, व्याजदरामध्ये वाढ होईल. कारण की खूप सारी मागणी बँकेत आहे आणि बँकेची मागणी वाढली तर बँक स्वतःसाठी व्याजदर वाढवून घेईल, स्वतःचा प्रॉफिट मेंटेन करायसाठी व्याजदर वाढवून घेईल. म्हणून नेहमी काय होते, सारख्या सारख्या गोष्टीमध्ये बघायचं आणि सारख्या सारख्या गोष्टीमध्येच आपल्याला आन्सर मिळते. इथे आपण बघितलं की हे दोन ऑप्शन सारखे आहेत, फक्त वाढ आणि घट हे दोनच कीवर्ड्स वेगळे आहेत. त्याच्यामुळे आपण बी ऑप्शन सोबत जाऊ. अर्थव्यवस्थेतील वाढती चलनवृत्ती म्हणजे भाववाढ रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे कोणते धोरण राबवले जाते? आता रिझर्व्ह बँकेसोबत 2-3च हत्यार असतात. एक तर तिची जी मॉनिटरी पॉलिसी असते ती एक असते आणि त्याच्यामध्ये काय करू शकते ती, एक तर रेपो रेट वाढवू शकते, कमी करू शकते, व्याजदर वाढवू शकते, कमी करू शकते. बस हे 2-3च तिच्याजवळ 2-3च एक हत्यार असतात ज्या गोष्टीने ती हे सगळं करू शकते. आता याच्यामध्ये तुम्ही पहा सेम ऑप्शन कोणते, चीप मनी पॉलिसी आणि डिअर मनी पॉलिसी हे दोन ना सेम ऑप्शन आहे. इथे फारसं साम्य नाही दिसत तुम्हाला, म्हणून याला सोडून द्या. चीप मनी पॉलिसी थोडा वेळ आहे नंतर. चीप मनी पॉलिसी आणि डिअर मनी पॉलिसी. आता चीप आणि डिअर बस दोनच असे ऑप्शन आहे याच्यामध्ये, आपण बघूया. चीप मनी पॉलिसी आणि डिअर मनी पॉलिसी याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे जे सारखे सारखे दिसून राहिले आहेत. त्याच्यामुळे ह्या दोन ऑप्शन सोबत आपण जाऊया. याच्यामध्ये डिअर म्हणजे काय असते, कडक पैशाचं धोरण आणि हे आहे स्वस्त पैशाचं धोरण. स्वस्त पैशाचं धोरण म्हणजे आपली लाडकी बहीण प्रत्येकीच्या हाती पैसा देऊन दिला आपण, त्याच्यामुळे चलनवाढ होऊन राहिली. पण आता ही ती चलनवाढ रोखायची आहे आपल्याला. म्हणजे काय करायचंय, हा जो पैसा लाडक्या बहिणीचा येत होता हा आपल्याला बंद करायचा. म्हणजे इमॅजिन करून घ्या की ही योजना बंद झाली तर काय होईल, कडक पैशाचं धोरण, कोणालाही आता फ्री मध्ये पैसे भेटणार नाही. स्वस्त पैशाचं धोरण तर प्रत्येकीला पैसे वाटले, कडक पैशाचं धोरण आता कोणालाच पैसे भेटणार नाही. आता व्याजदरही वाढतील आणि आता प्रत्येक गोष्टीचे दर वाढतील. म्हणजे चलनवाढ जी झाली आहे लाडक्या बहिणीमुळे ती रोखण्यासाठी काय योजना बंद करावं लागेल, म्हणजे कडक पैशाचं धोरण वापरावं लागेल. आता तुम्ही इथे समजू शकता की इथे जे दोन ऑप्शन आहेत, चीप मनी पॉलिसी आणि डिअर मनी पॉलिसी, हे दोनच ऑप्शन सारखे आहे. म्हणून यांच्यासोबत आपण गेलो. चीप मनी पॉलिसी म्हणजे सगळ्यांना पैसे वाटायचे, डिअर मनी पॉलिसी मध्ये कोणालाच पैसे वाटायचे नाही. त्याच्यामुळे काय होते, भाववाढ होते. सारख्या ऑप्शन मध्ये आपले आन्सर असतात. बस भारताच्या चलनवाढीबद्दल कोणते विधान खरे आहे म्हणते. आता आपण याच्यामध्ये बघू की कोणते विधान खरे आहे. आता पहिले आपण ना आपल्या ट्रिक नुसार काढतो की सारखे एक्झाम्पल कोणते. आता इथे तुम्ही बघा, हे पहिलं नाव याच्यामध्ये काय सांग, पहिलं तिसरं ऑप्शन, चलनातील वहनातील घट चलनवाढ नियंत्रण आणण्यास मदत करते आणि चलनातील वहनातील वाढ याच्यामध्ये मदत करते. आता ह्या तिन्ही तिसरं आणि चौथं ऑप्शन सारखंच आहे. याच्यामध्ये फक्त एकाच शब्दाची हे आहे, वाढ आणि घट, बस हे दोनच शब्द आहेत जे वेगवेगळे आहेत. तर तुम्ही समजू शकता की घट झाली, चलनाच्या म्हणजे चलनवाढीमध्ये घट झाली तर आपली महागाई नियंत्रणामध्ये येते आणि चलनवाढीमध्ये वाढ झाली तर आपली महागाई खूप जास्त वाढते.
तर याच्यामध्ये जे म्हटलं आहे ना, याच्यामध्ये काय म्हणते तो की चलनवाढीत जर वाढ झाली तर चलनवाढ नियंत्रण करण्यास मदत होते. नाही, प्रत्येकीच्या हाती जर 1,500 रुपये येऊन राहिले तर आपण चलनवाढमध्ये नियंत्रण करू शकत नाही, आपण महागाईमध्ये नियंत्रण करू शकतो. पण चलनवाढीमध्ये जर घट झाली तर आपण महागाई नियंत्रणास आणू शकतो. म्हणून आपलं तिसरं ऑप्शन जोड. सारख्या सारख्या ऑप्शनला कम्पेअर करायचं, त्यातले कीवर्ड्स बघायचे आणि त्याच्यानुसार टिक करायचं. म्हणजे आपण 50-50% सहज येतो आणि आपल्या थोड्याशा कन्सेप्टनी आपण सहज उत्तर मार्क करू शकतो. आता भाववाढी नियंत्रणेस मौद्रिक उपाय कशाचा समावेश होतो? मौद्रिक उपायाबद्दल म्हटलेलं आहे यांनी की मौद्रिक उपायामध्ये काय होते, काय काय येतात हे आपण बघूया. मौद्रिक उपाय मोस्टली ना आरबीआयचे असतात. आरबीआय जी व्याज दर वाढवते, रेपो रेट वाढवते, रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्याच्यामध्ये मौद्रिक उपाय येतात. तर मग काय होते, बँकेच्या पतनिर्मितीवर त्यांनी नियंत्रण आणलं, त्यांनी निर्बंध आणले. म्हणजे बँकेला सांगितलं की तुम्ही व्याज दर वाढवा, तुम्ही जो आहे तो रेपो रेट मध्ये जर त्यांनी वाढ केली, त्याच्यामुळे काय होते, बँकेजवळचा जो पैसा तो कमी होऊन जाते. आणि आणखी व्याजदरात, बँकेच्या व्याजदरात जर त्यांनी वाढ केली, म्हणजे खूप सारे लोक ज्या लाडक्या बहिणी खूप साऱ्या बँकेत चालल्या होत्या, त्यांनी सांगितलं की आता हे व्याज पहिले जे 5% भेटत होतं आता ते 10% भेटेल. मग काही लाडक्या बहिणी परत जाऊन जाईल की नाही बाबा बँकेच्या व्याजदरात वाढ झाली, आपल्याला परवडत नाही वगैरे. म्हणून काय होते, मौद्रिक उपायामध्ये भाववाढीस नियंत्रणात येते. त्याच्यामुळे बँक एक आणखी एक गोष्ट, आता याच्यामध्ये कीवर्ड्स मध्ये काय, बँक आणि मौद्रिक उपाय कोणाचे असतात, हे आरबीआयचे असतात, म्हणजे मोस्टली बँकेचे असतात. म्हणून याच्यामध्ये हे जे कीवर्ड्स आहे ना, बँक आणि बँक, हे आपल्याला सरळ सांगून राहिले की आपण बँकेशी रिलेटेड ज्या गोष्टी पाहून राहिलो त्याच्यावरच याचं उत्तर निर्भर आहे. त्याच्यामुळे हे जे पहिले दोन ऑप्शन आहे ना, हे सेम आहे, हे आयडेंटिकल आहे, याच्यासोबतच आपण जाऊ. कीवर्ड्स वर फोकस केल्यावर आन्सर येते. खूप जास्त कन्सेप्ट डीप मध्ये माहिती असायलाच पाहिजे, की जरुरी नाही. आपले सगळे क्वेश्चन आपण सगळे केले आणि पुढचा जो सिरीज येईल ना तो मी हिस्ट्रीवर आणणार आहे. थँक्यू सो मच.